फडणवीसांच्या गृहमंत्री पदाविरोधात एकजूट, महाराष्ट्राला दुसरा गृहमंत्री हवाय, महाविकास आघाडीची मागणी. मुंबईत 10 नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणी सुरू होणार. 10 ते 30 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्याची पूर्वचाचणी. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अनेक वर्षांपासून रखडलेला आकारीपड जमिनीचा प्रश्न अखेर सुटला. बाजार मूल्याच्या केवळ 5% रक्कम जमा केल्यानंतर जमीन मिळणार. बच्चू कडू यांचा दुपारपासून महाराष्ट्रभर चक्काजाम. नागपुरात बच्चू कडू यांचे समर्थक एकवटले. 8व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी. 50 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. 1 जानेवारी 2026 पासून अंमलबजावणी. नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद. 5 रविवार आणि 2 शनिवार वगळता वेगवेगळ्या ठिकाणी बँका 4 दिवस बंद. वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँका बंद राहणार. पंतप्रधान मोदी 29 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर. मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधित. डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड. मयत तरुणीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण. आरोपी प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. प्रशांत बनकरला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. निलेश घायवळ भोवतीचा फास आवळला. भारताची थेट इंग्लंडला विनंती. ब्रिटन पोलिसांनी निलेश घायवळला अटक करावी. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार मोन्था चक्रीवादळ. आंध्राच्या किनारपट्टीवरून लोकांना हटवणं सुरू. माओवादी संघटनेला मोठा हादरा. मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. गेली 45 वर्ष माओवादी संघटनेत होता कार्यरत. महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता. शिवसेना भाजप नेत्यांचे परस्परांना टोमणे. कुणाला चपटी, कुणाला कोंबडं तर कुणाला लक्ष्मी. प्रकाश सोळंकेंची निवडणूक जिंकण्याची भलतीच त्रिसूत्री. लावणीच्या दणक्यानंतर सोळंकेंची चपटी चर्चेत. ठाण्यात ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार. मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला. गोखले बिल्डर आणि ट्रस्ट दाखल करणार प्रतिज्ञापत्र. श्रीराम जन्मभूमी मंदिराचं काम पूर्ण. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला होणार ध्वजारोहण. माजी खासदार डॉक्टर हिना गावित स्वगृही परतल्या. शेकडो कार्यकर्त्यांसह गावितांनी केला भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीत केला पक्षप्रवेश. मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. गेली 45 वर्ष माओवादी संघटनेत होता सक्रिय. रणजित सिंह निंबाळकर चौकशीच्या कक्षेत आले पाहिजेत. पत्रकार परिषदेतून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. आरोप करणं सोपं, पण चौकशीशिवाय निष्कर्ष काढणं चूक. निंबाळकरांवरील आरोपांवर उदयनराजे यांची प्रतिक्रिया. पूरग्रस्तांना मदतीसाठी निधी वाटप मंजूर. या आठवडाभरात 12,500 कोटीची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जाईल. महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय. उद्धव ठाकरे हा भस्म्या झालेला अॅनाकोंडा. शिंदेकडून ठाकरेंवर टीका. शहांना पाठिंबा. सोन्याच्या दरात 14,000ची घसरण. चांदीच्या दरातही 33,000ची घसरण. सोन्याच्या दरात 24 तासांमध्ये 5,000 रुपयाची घसरण.